ओम ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार. आपण या समास 10व्या समासामध्ये शेवटच्या समासात अनिर्वाच्य निरूपण बघत आहोत. देवशोधन दशकामध्ये आपण ब्रह्म, माया, जीव, जगत, ईश्वर या सगळ्याचा विचार करून आता जे अत्यंत परमावधीचं सुख ज्याला रामदास स्वामी समाधान म्हणतात, या समासामध्ये रामदास स्वामींनी ब्रह्मज्ञानाला समाधान या अर्थाने या शब्द वापरलाय. त्याची सुरुवात प्रश्नोत्तराने झाली. शिष्याने विचारलं, समाधान पुसता काही, म्हणती बोलीजे ऐसे नाही. असे सगळेजण बोलीजे ऐसे नाही म्हणतात, तरी ते कैसे आहे सर्वही मज निरोपावे. आणि ह्यावर रामदास स्वामींनी जणू काही विडा उचलला की हो, जरी वेद जरी म्हणत असले की हे बोलता येत नाही, तर ते म्हणाले जे समाधानाचे स्थळ म्हणजे ब्रह्मज्ञानाचं, की तो अनुभवाची केवळ. आपले सगळे अनुभव कसे आहेत? आपले अनुभव कशाचे तरी आहेत. मी काही खाल्लं असेल, प्यायलं असेल, काही बघितलं असेल, ते त्याचा अनुभव आहे. पण शुद्ध अनुभव काय आहे, तर ते आपल्याला ते सांगणार आहे. की तो ह्या अर्थाने रामदास स्वामींनी हा शब्द वापरलाय की तो अनुभवाची केवळ, तेची स्वरूप प्रांजळ बोलून दाव, तीची आता सांगिजेल जे समाधान सखोल, ऐक अनुभवाचे बोल अनिर्वाच्य वस्तू. ते आपला अनुभव सांगतात. मी हे अनुभवलं, त्या अनुभवाचे बोल मी सांगत आहे, अनिर्वाच्य वस्तू. आणि म्हणले सांगता येणार नाही ते ठीक आहे, पण मला जो अनुभव आला तो मी तुला देऊ शकतो. जसे एखाद्या वाचा नसलेल्या माणसाने गुळ खाल्ला, त्याला सांगता येणार नाही, पण तो म्हणेल हे बघ मी हे खाल्लं, ते तू खा, म्हणजे मला जो आनंद आहे तो तुला कळेल. सांगता नये ते सांगणे, गोडी कळाया गुळ देणे, इथपर्यंत आपण समजतो. पण त्याच्या पुढची ओळ आहे, ऐसे हे सद्गुरु विणे होणार नाही. म्हणजे सद्गुरूला काय करायचंय की जे शब्दात सांगता येत नाही, पण त्याचा ते आपल्याला अनुभव द्यायला ते कटिबद्ध आहे. त्यांनी तो पण घेतलेला आहे, त्यांनी तो हे आव्हान स्वीकारलंय. मग सद्गुरूचं एवढं महत्व काय हो? तर आपण बघा, ही जी प्रोसेस आहे त्याच्या 4 प्रकारच्या कृपा आपण गेल्या वेळी बघितल्या होत्या. त्या आठवत आहेत का तुम्हाला? म्हणाल काय तुम्ही आठवते, तुम्हीच कृपा करून सांगा. हे बघा, एक आपण म्हटलं एक ईश कृपा आहे. मग ईश्वर कृपेनेच आपल्याला संत किंवा गुरु भेटत असतात. मग त्यांच्यावर जर आपली श्रद्धा बसली पूर्ण, ईश्वरावर जशी देवावर आहे तशी जर गुरुवर बसली, तर त्यांच्या कृपेने आपल्याला शास्त्र कृपा सुद्धा होऊ शकते. म्हणजे ज्या अर्था कळावा म्हणून ही शास्त्र लिहिली आहेत, तर तो शास्त्रामध्ये सांगितलेल्या शब्दाचं ज्ञान सुद्धा आपल्याला होतं. आणि
त्यात सगळ्यात ह्याला महत्वाचं म्हणजे आत्मकृपा पाहिजे. याचा एक अर्थाने आपण असं की स्वप्रयत्नांवर विश्वास पाहिजे. तर ह्या अर्थाने आपण बघितलं की हे पाहिजे. पण मग हे सद्गुरु साधनेचं एवढं काय महत्व? कारण बघा एक प्रश्न एकाने कॉमेंट पण केली आहे, की म्हणे सगळ्या आधीच्या समासांमध्ये सांगतो म्हणतात आणि मग म्हणतात हे सगळे सद्गुरु विणे. ह्या समासात सुद्धा ते म्हणले. आता 10वा समास आला म्हणे 6व्या दशकातला. तरी ऐसे हे सद्गुरु विणे होणार नाही. मग चला आता आपण थोडा विचार करू. सद्गुरूचं आणि साधनेचं काय एवढं महत्व? हम्म. तर बघा आपल्याला जर कोणी विचारलं की नारायण सूर्याजी ठोसर कोण होते? कोण होते? कोण होते? काय माहिती कोण होते? हो, ज्यांना आपण समर्थ म्हणतो, त्यांचं नाव नारायण सूर्याजी ठोसर होतं. पण ते दास बनले आणि त्यांना जो बोध झाला, तो त्यांनी दासबोध. बघा गेल्या वेळे गुरुजींनी आपल्याला काय सांगितलं? समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. रामदास स्वामींनी समर्थ श्री प्रभू रामचंद्रांनाच त्यांनी समर्थ म्हणून कायम त्यांना रामाला समर्थ म्हणले ते. मग त्यांना जो बोध झाला दासबोध, तो ते आपल्याला करून देत आहे. पण रामदास स्वामींना बोध म्हणजे काय? तर बोध म्हणजे म्हणले ज्ञान. आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. हे आत्मज्ञान म्हणजे काय? तर बघा, हे सगळ्या ज्ञानाचा आपला जो मोठा केवढं तरी भांडार आहे ना, त्याचं संतांनी फक्त 3 भागामध्ये विभागणी केली. एक आहे जीव, एक आहे जगत आणि तिसरं म्हणजे ईश्वर. तर मी काय मानतो, की मी जीव आहे, तर मला असं वाटतं की मी जगाला पण खरं मानतो आणि ईश्वराला पण खरं मानतो. आणि माझ्यावर जगाची पण सत्ता चालते आणि ईश्वराची पण सत्ता चालते. तर खरं म्हणजे ते असं नाहीये. मग काय आहे ईश्वर काय अर्थाने म्हणलंय? तर ईश्वर हा शब्द इट धातूपासून होतो. तर ती सत्ता आहे. म्हणजे काही जे नियम बनवले. सत्ता काय तर जी सत्ता आहे, जे आपलं संविधान बनलं आहे, त्याला पण पालन करणार आहे त्यांनी कोणीतरी लिहिले आहे ना. तो नियामक आहे तो ईश्वर. पण नियम बनवणारा मग नुसते नियम बनवून पण नाही चालत. त्याची अंमलबजावणी करायला लागते की नाही. हा, ती अंमलबजावणी करणारा पण ईश्वरच आहे. मग असा जो ईश्वर आहे, तर मग असा आणखीन एक प्रश्न आलाय तोही आपण बघू की मी आणि ईश्वर ह्यात ऐक्य आहे की भेद आहे? तर बघा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला बघणं जरूर आहे. कारण ह्या प्रश्नांची उत्तर आपण बघत गेलो की आपल्याला दासबोध उलगडत जाईल. आणि ह्या प्रश्नांचं कसं आहे की आपल्यामध्ये आज येणार आहे आणखीन एक की मी पण मुरले की आपलं मी पण जायला पाहिजे. पण आपले मी पण अनेक तऱ्हेनं व्यक्त होत असतं आणि ते ह्या शंकांच्या रूपाने या प्रश्नांच्या रूपाने व्यक्त होत असतं आणि वी हॅव टू डील विथ दॅम या प्रश्नांना. म्हणून मग आता या तिघांच्या संदर्भामध्ये हे मी ईश्वर आणि मी आणि ईश्वरात ऐक्य आहे की भेद आहे? कारण आज तो प्रश्न येणार आहे की मी पण मुरले पाहिजे. मी पण मुरून शुद्ध अनुभव जे रामदास स्वामी म्हणतात, तर मी पण मुरायला कठीण का आहे आणि मी पण मुरणं म्हणजे काय ते बघितलं की आपल्याला समजेल की नाही. तर बघा की हा जो ईश्वर आणि मी एक आहे का अनेक आहे, तर जो भेद आहे असं जेव्हा आपण रामदास स्वामी आपल्याला सांगतात किंवा आपल्याला सुद्धा वाटतं की मी ईश्वर कसा असेल, तो भेद जो आहे ना तो उपाधींमुळे आहे. उपाधी म्हणजे काय की बघा की उपाधी म्हणजे आता माझी एक अर्थ उपाधीचा म्हणजे मी जे डिग्रीज वगैरे कमावतो की नाही त्यांना पण उपाधी म्हणतात. उपाधी म्हणजे लिमिटेशन. कारण माझा कुठला व्यवसाय आहे ती माझी लिमिटेशन आहे. मी इतके ते इतके कुठे जाऊ शकत नाही कारण का बंधन आहे माझ्यावर. त्या उपाधींमुळे भेद आहे. कारण ईश्वराला कुठलीच उपाधी नाही. पण माझ्यात आणि ईश्वरात ऐक्य आहे असं पण वेदांत सांगतो. ते ऐक्य आहे ना ते चैतन्यामुळे ऐक्य. कारण 2 चैतन्य नाहीये. एकच चैतन्य या जगामध्ये. ते सर्वकडे एक आहे.
तर चैतन्याकडे पाहिलं तर मी आणि ईश्वर एक आहे, आणि भेदांमुळे पाहिलं, भेदांवर दृष्टी गेली तर त्या भेदांमध्ये मी आणि ईश्वर वेगवेगळे आहोत. म्हणजे काय? पहिली गोष्ट, या उपाधी आहेत ना आपल्याला, ज्याला आपण लिमिटेशन म्हणतो, त्यामुळे व्यवहार पण शक्य होतो बरं का. म्हणजे कसं, की आता हे उदाहरण दिलं जातं की घट आहे, मडकं आहे. त्या मडक्यामध्ये पोकळी आहे की नाही, त्या रिकामी जागा आहे की नाही, त्या रिकाम्या जागेचाच व्यवहार म्हणजे कसं, ती मडक्यामध्ये रिकामी जागा आहे, ती रिकामी जागाच आपण वापरतो की नाही भांड म्हटल्यावर. मग ते महाकाश मेघाकाश पण आहे. मग या घटाकाशाला उपाधी कसली आहे? त्या भांड्याची उपाधी आहे. ते जे काय कशाचं जे काही बनलंय त्याची उपाधी आहे. पण त्या उपाधीमुळेच व्यवहार होतो की नाही. आपल्याला जर काही दूध किंवा कुठला द्रव्य पदार्थ ठेवायचा असेल, तो आपण त्या घटामध्येच ठेवू की नाही. महाकाशात कसं काय ठेवणार? नाही. मग ही उपासना जी आपल्याला सांगतात ना, ती उपाधी भेदांसाठी, म्हणजे हे भेद क्षीण करण्यासाठी असते. हे उपाधी भेदांसाठी म्हणजे जसं ते डोकेदुखीची गोळी, म्हणजे ते डोकं दुखावं म्हणून आपण गोळी घेत नाही. ती डोकंदुखी असेल ती जाण्यासाठी ती गोळी घेतो. तसं ही उपासना जी आहे ती हे भेद क्षीण करण्यासाठी असते. मग सुरुवात कुठून होते आपली? जसं आपण मगाशी बघितलं की जीव, जगत आणि ईश्वर यापासून आपली सुरुवात होते. म्हणजे ते त्रयीत आहे, ते तीन मध्ये आपली कसरत चालते. मग आपण जर उपासना करायला लागलो तर आपल्याला असं वाटतं की आता हे सगळे जगत जे आहे ते ईश्वराचं रूप आहे, सगळीकडे ईश्वर आहे. मग फक्त दोन उरतात, जीव आणि ईश्वर. मग त्याला म्हणले द्वैत. ही सुद्धा फार उच्च भूमिका आहे बरं का, की मी जो भक्त जेव्हा प्रार्थना करतो देवाची, तेव्हा तो म्हणतो हे सगळं जगत म्हणजे ईश्वर रूपच आहे, ईश्वर आहे आणि मी आहे, हे द्वैत. हा जो मी उपासना करणारा मी जो आहे, जे द्वैत मुरले आज रामदास स्वामी शब्द वापरणार आहेत आज, तेही गेल्यावर काय उरतं तर अद्वैत. आता हे प्रश्न जो आला आहे की मी ईश्वराची म्हणून उपासना करतो, ती मी समोरच्या मूर्तीची करतो की माझी स्वतःची करतो? आता बघा, हा फारच गंभीर प्रश्न आहे, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर असं एकदम 2 मिनिटात तर नाही होऊ शकणार, एका तासात, एक दिवसात सुद्धा नाही जमणार. पण एक तुम्हाला मी त्या दृष्टीने विचार करण्यासाठी आपण आज एक एक्सरसाइज करू. तर बघा, तुम्हाला मी एक छोटा व्हिडिओ दाखवतो आणि मग आपण त्या व्हिडिओवर विचार करू. सृष्टी सौंदर्य आहे ना एवढं. आणि बघा, हे कलाकार हे ते सृष्टी सौंदर्य ते कागदावरती घटवित आहे. तर आता बघा, एक क्षणभर अशी कल्पना करू की जे जगत म्हटलं आपण, सगळी सृष्टी सौंदर्य बघितलं, जगत ते म्हणले, हा कलाकार म्हणतो, हे हा आपल्या प्रयत्नाने तो कागदावर उमटवतोय की नाही. मग आपण कधी म्हणू की हा कलाकार यशस्वी झाला, असं आपण कधी म्हणू? जेव्हा त्याच्या मनाने तो त्या सृष्टी सौंदर्याशी एकरूप होईल आणि त्याच्या अंगच्या कलेनी, उपासनेनी, ते मनाने त्याच्या हाताने ते चित्र त्या कागदावर उमटेल, अगदी हुबेहूब उमटेल, तेव्हा त्याला अगदी तो कलाकारही प्रसन्न होईल, लोकही प्रसन्न होतील. मग आता ज्याला आपण ही समोरची सृष्टी किंवा ईश्वर म्हणलं, तो ईश्वर कुठे आहे? बाहेर आहे का कागदात आहे? का त्या कलाकाराच्या मनात आहे? कुठे आहे ईश्वर? का हातात आहे? तर बघा, ह्या अर्थाने हात जड आहे, हातातली कला सुद्धा जड आहे. ज्या मानाने त्या कलाकाराचं मन शुद्ध होत जाईल, ज्या मानाने तो त्या कलेशी एकरूप होईल, त्या मानाने ते सृष्टी सौंदर्य तो कागदावर उमटवेल. आणि ते सृष्टी सौंदर्य कागदावर उमटलेलं
आणि ऍक्च्युअल सृष्टी सौंदर्य जितकं एक रूप होईल तितका तो तन्मयतेचा अनुभव करेल. आणि कलाकार जो बघून चित्र काढणार तशी आपली उपासना असते. मग जे आपण बाहेर ईश्वर त्याला जे बघतो ते चित्र जसंच्या तसं मी माझ्या मनात उमटवण्याचा प्रयत्न करतो. मग खरं ईश्वर सगळीचकडे आहे. मी ईश्वरामध्ये बसूनच ईश्वराचा विचार करत आहे. तर हे जे मी घटच याच पटाचं जे उदाहरण दिलं हे पंचदशी नावाचा एक सुंदर विचार प्रवर्तक ग्रंथ आहे. त्याचा 6वा अध्याय संपूर्ण ह्याच्यावरच आहे. हा पट म्हणजे काय? त्या पटाला खळ लावतात तो टाईट होण्यासाठी, पांढरा होण्यासाठी. मग त्याच्यावर कुंचल्याने रंगवतात. हा सगळा तो 6वा चॅप्टर याच्यावरच आहे. ईश्वर विचार, ईश्वर जीव विचारावर आहे. तर ईश्वर बाहेर आहे का? हो आहे. पण माझ्यासारख्यानी मग तो जसं उतरवायचा माझ्या हाताने प्रयत्न केला तर मला काहीच जमणार नाही. पण तो कलाकार श्रेष्ठ कधी होईल ही त्याची उपासना आहे बघा. तर बघा याच्यावर आपण विचार करू आणखी. आणि आपण आणखीन पण एक प्रश्न आहे तो आता या आपल्या विषयाला धरून नाही आहे म्हणून तो आपण शेवटी घेऊ अभ्यासाच्या. पण या दृष्टीनं जेवढा कलाकार त्या सृष्टी सौंदर्याशी एकरूप होईल, मनाने ते कौशल्य आत्मसात करेल, तेवढं तो ईश्वराशी त्या सृष्टी सौंदर्याशी एकरूप बनेल. बर, आता आपण पुढे चलू. म्हणून ह्या दृष्टीने म्हणाले, सद्गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधील आपणासी, पुढे कळेल अनुभवासी, आपे आप वस्तू. त्या कलाकाराला जर विचारलं, इतकं सुंदर त्याने चित्र काढलं, त्याला विचारलं तू कसं काढलं सांग बरं. तो म्हणे मला सांगता नाही येणार, पण माझे 4-5 तास अगदी मजेत गेले, मी मला विसरलो होतो, असंच सांगेल की नाही. आणि ह्या दृष्टीनं ते म्हणतायत, पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे न उरे, ते समयी फुंज उतरे मीपणाचा. मग आपण 2 आठवड्यापूर्वी हा आपल्याला जो फुंज म्हणजे अभिमान आहे तो किती प्रकारचा आहे तो आपण बघितला होता. आणि पुढे म्हणतात की जे मुराले मीपण, तेची अनुभवाची खूण, अनिर्वाच्य समाधान या कारणे बोलिले. तर हे जे माझं मी पण मुरडाला कठीण का वाटतं, किती कठीण वाटतं हे, जेथे मुराले मी पण नाही जमत हो. सारखा माझा मी माझा जो अहंकाराला थोडं वाईट कनोटेशन आहे, पण तो सारखा तितका ताजा तवाना जणू काही अशासारखा तो कमी होत नाही. तर या किती तऱ्हेनं व्यक्त होतो. मग त्याच्यावर उपाय काय करायचा? आपण जर डॉक्टरकडे गेलो, पण डॉक्टरला म्हटलं अमुक अलर्जी आहे, मग तो डॉक्टर काय विचारतो आपल्याला? त्या विचारतील काय डॉक्टर असेल ते विचारतील कुठे कुठे त्रास होतो, मग ते सांगा. मग इकडे गेल्यावर त्रास होतो, तिकडे गेल्यावर त्रास होतो. तसं माझं मी पण साधकाचं सुद्धा अगदी त्यांनी साधी कला जरी घेतली, त्या कलेमध्ये सुद्धा त्याचा अनेक प्रकारे आपण भगवंताची उपासना करतो तर खरी, पण त्या उपासने सुद्धा मी पण जागोजागी उमटून दिसतं. तर बघा आम्ही गेल्या रविवारपासून एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. गोष्टी रूपामध्ये वेदांताचे उपनिषदांचे जे धडे आहेत, त्यांचे जे सार आहेत ते सांगायचं. तर त्यातला एक प्रसंग, एक छोटा 1 मिनिटाची क्लिप आता आपण बघूया की हे जे मी पण आहे ना साधकाचं, ते कसं कसं प्रगट होतं. ते तानसेन तुम्हाला गायक माहिती असतील, फार श्रेष्ठ गायक होऊन गेले. त्यांनी म्हणे मेघ राग आळवला की पाऊस पडत असे वगैरे, त्यांचे अनेक त्यांचे इतिहास सांगतो. तर त्यांच्या शिक्षण काळामध्ये त्यांना कशा कशा प्रकारचे, आता बघा किती उच्च कोटीचे साधक होते ते. तर आपण हे कशासाठी बघत आहे तानसेनची गोष्ट, की हे मी पण माझं कुठे कुठे कसं कसं व्यक्त होतं ते समजण्यासाठी. कारण आपण कोणीच असं म्हणत नाही बरं का, हो मला अभिमान आहे. आपल्यापैकी सगळ्यांना विचारलं आपण म्हणून नाही, मी तर नम्रपणे वागायचा प्रयत्न करत आहे. पण मग आपल्याला हे जर खरं असेल किंवा आपल्याला हे
शुद्ध अनुभव का समजत नाही आपल्याला? आता 10व्या समासामध्ये आपण आलो. अनुभव निव्वळ अनुभव आहे, तो आपल्याला का प्रचितीला येत नाही मला? तर हे कळण्यासाठी आता बघा, तानसेनच्या शब्दात ऐकू, तो गुरु त्यांना विचारतो, की गुरु म्हणतो तुला का येत नाही? तर याचं उत्तर असं, क्लिप आपण बघूच, की मी जे जे काही करतो त्याला प्रवर्तक काय आहे, मी कशासाठी करतो हे, ते आपण बघूया. की एक असते देहबुद्धी आणि एक असते आत्मबुद्धी. तर आपण इतकं सारखं चिंतन चिंतन करून, समर्थांचा एक श्लोक आहे, सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहम भाव अज्ञान जन्मासी आला. सदा नाही काय, सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहम भाव अज्ञान जन्मासी आला. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेकेतये वस्तूची भेटी घ्या. ही आता विवेकेतये वस्तूची भेटी घ्यावी ही क्रिया, या संबंध समासामध्ये ते उलगडून दाखवणार आहे. तर बघा कसं आहे, ही पार्श्वभूमी सांगतोय त्या तानसेनच्या पैसा आधीची, की आता मी जिवंत आहे इथपासूनच सुरू करू. फंडामेंटल, मोस्ट फंडामेंटल. हो, मी जिवंत आहे. आता डॉक्टरना विचारलं, मी काय कसं काय जिवंत आहे, तर सांगतील तुझं हार्ट असं असं आहे, तुझं ब्लड प्रेशर इतकं आहे म्हणून तू जिवंत आहे. पण मग मी डॉक्टरना विचारलं की मी जिवंत आहे, पण मग आता मी काय करू? ते म्हणतील ते नाही मला सांगता येणार, किंवा मी कशासाठी जिवंत आहे असं जर आपण डॉक्टरना विचारलं तर डॉक्टर म्हणतील ते ते मला नाही माहिती. तर ही देहबुद्धी आणि आत्मबुद्धीमध्ये फरक आहे, की मी कसा जिवंत आहे हे देहबुद्धी म्हणजे जे फिजिकल मेडिकल सायन्स सांगू शकेल, पण मी का जिवंत, म्हणजे कशासाठी जिवंत आहे, मी माझं जीवन कशासाठी आहे, मला काय मिळवायचंय, ते ते सांगू नाही शकत. तर हे जे माझं जे ध्येय आहे ते आता आपण बघूया. ते ते विचारतायत गुरु तानसेनला. हरि को सब हरि को तुम्हारा ध्यान कहाँ है तन्ना? झूठ मत बोलना। क्या सोच रहे थे तुम? मैं सोच रहा था कि मैं आप जैसा कब गा पाऊंगा। जब तुम गाने का सर्वोच्च कारण ढूंढ लोगे, यानी सर्वोच्च लक्ष्य, यानी कुछ लोगों के लिए वो उदर पूर्ति है, कुछ लोगों के लिए यश कीर्ति, कुछ लोगों के लिए विलास और कुछ लोगों के लिए योग। ज्यों ही तुम राखत हो, ज्यों ही रही। तर बघा की हे जे मी पण आहे ना, ते इतक्या शुद्ध उच्च प्रतीच्या साधकामध्ये सुद्धा ते कसं सांगितलं त्यांचे हरिदासांनी, की त्याला त्याचा मी कधी यशस्वी होईन अशी त्याला तळमळ लागली होती, पण त्याचं चित्त त्या यशाकडे होत. तर ते गुरु कसे म्हणले, आणि यश म्हणजे काय? प्रसिद्धी, पैसा, सत्ता. यश म्हणजे काय? आपण सुद्धा विचार करायला पाहिजे. तर म्हणले, ते म्हणतात माझ्या जगण्याचं ध्येय काय? म्हणले उदरनिर्वाह. त्यांनी त्यांना 3 ऑप्शन दिले. तर 2 वेळा विचारतो बघा, म्हणजे काय, म्हणजे काय? तर उदरनिर्वाह माझं ध्येय आहे का? सुरुवातीला आहे, पण किंवा यश कीर्ती प्रताप ते माझं ध्येय आहे का? मी कशासाठी प्रयत्न करतो? भोग विलास आहे का भगवत प्राप्ती आहे? तर ह्याचा निर्णय जोपर्यंत होत नाही
तोपर्यंत आपल्यालाही मी पण आपलं मुरणार नाही. हे मी माझं मलाच सांगत आहे. हं. तर आता आपण पुढे बघू की मग तरी अनिर्वाच्य का म्हटलं. मग ते गुरु सांगणार आहेत आपल्याला, माझं तर मी पण मुरलं नाही. मग अनिर्वाच्य समाधान ते सांगणार, ते कसं सांगणार? तर म्हणले की गुरु ज्याच्या द्वारे ज्ञान द्यायचं ते शब्द आहे. शब्द म्हणजे प्रमाण, म्हणजे पुरावा या अर्थाने नाही, एक उपकरण या अर्थाने. ज्याच्या द्वारे ज्ञान द्यायचं ते शब्द, त्यांना मर्यादा आहे. म्हणून ते बोलता येणार नाही, पण ते अनुभवाचा विषय आहे. अनिर्वाच्य समाधान या कारणे बोली. आता पुढे काय म्हणलंय बघूया की म्हणून याचा अर्थ आता ते उलगडून दाखवत आहेत की आता ही बघा 18वी ओवी आहे. अत्यंत विचाराचे बोल तरी ते माईकची फोल, शब्द सबाह्य सखोल अर्थची अवघा. शब्द सबाह्य हा त्याला अर्थ आहे म्हणूनच आहे, त्या शब्दातला अर्थ बघितला पाहिजे. कसं आहे म्हणले की शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ. म्हणजे एकदा अर्थ कळला की मग शब्दाचं काम झालं. शब्द सांगे ते यथार्थ, हे शब्दाने त्याचा अर्थ समजावून सांगितला, पण मग जो शब्द उरतो ती भाषा आहे ती मिथ्याच आहे की नाही. म्हणजे ती म्हणजे कसं, आपल्याला अर्थ समजण्याच्या आधी शब्द होता, अर्थ समजला मग शब्द निरुपयोगी झाला. आता अर्थ समजल्यानंतर या अर्थाने शब्दाकरिता वस्तू भासे, वस्तू दिसली की शब्द नासे, शब्दाचं काम झालं. शब्द फोल अर्थ असे घनवटपणे. घनवट म्हणजे ते टर्फल असतं की ते टर्फलाची उपमा पुढे देणार आहे. ते म्हणतात बघा कसं, भुसा करिता धान्य निपजे, धान्य घेऊनी भुस टाकीजे. समजा शेंगदाण्याचे दाणे आहेत, ते फोडले दाणे, आतला दाणा घेतला, ते टर्फल टाकून दिलं, धान्य घेतलं आणि भुस टाकून दिलं. तैसा भुस शब्द जाणे. हे शब्द म्हणजे ते टर्फल आहे आणि त्याचा जो अर्थ आहे तो आतलं धान्य आहे. पण ही सुद्धा केवळ उपमाच आहे बरं का. कारण पुढे आता रामदास स्वामी आपल्याला सांगणार आहेत की ही सुद्धा उपमा खरं नाही. आणि याचा अर्थ ते आपल्याला आणखीन समजावून सांगणार आहेत की शब्द म्हणजे काय. आणि ते म्हणतात कसं की ह्याच त्याची उपमाच थोडी आणखी पुढे समजावून सांगतात की पोचटामध्ये घनवट, घनवटी उडे पोचट, तैसा शब्द हा फलकट परब्रह्म. परब्रह्मामध्ये शब्द हा फुलकटासारखाच आहे. मग आता आपण इथे आपण गेल्या वेळी थांबलो होतो बघा की शब्दाद्वारे ज्ञान कसे होते. तर रामदास स्वामी आपल्याला समजून सांगणार आहे की शब्द हे निर्देशक आहेत, म्हणजे दे आर इंडिकेटर्स, दे आर पॉइंटर्स. मग पॉइंटेड काय आहे, तर ती वस्तू जे जसा आपण उल्लेख करणार आहेत, निर्देश, दॅट इज पॉइंटेड. ब्रह्म इज पॉइंटेड इथे. मग शब्दाचं कार्य काय आहे, ही पृथ्वी मगाशी प्रमाण, ज्यानी ज्ञान होतं, ज्याच्या करवी ज्ञान होतं ते शब्द. मग शब्दाचं कार्य काय की आपण एखादा शब्द मी म्हटला, त्याचा अर्थ स्फुरित झाला पाहिजे ना. आता आपल्या सगळ्यांना मराठी भाषा येत आहे म्हणून, पण समजा कोणी मराठी न जाणणारा जर इथे येऊन बसला, त्याला म्हणतात काय बोलतात काय माहिती, त्याला अर्थ समजणार नाही. तर अर्थ स्फुरित करणं हे शब्दाचं कार्य आहे. तर शब्द म्हणजे काय, तर शब्द अक्षरांचा शब्द असतो, भाषा असते. हा वाहक म्हणजे तो निर्देश, तो वाहून नेतो. वाहक म्हणजे कसं, आता आपण गाडीत बसतो, गाडी आपल्याला इकडून तिकडे नेऊन जाते. मग आपल्याला कोणाच्या घरी गेल्यावर आपण ती गाडी बाहेर ठेवतो की नाही, गाडी घेऊन थोडी आतमध्ये जातो नाही. तर हे त्याचा शब्द हे बाहेरच आहे. पण अर्थ कसा आहे, अर्थांचा संबंध भावनांशी आहे. शब्दाचा संबंध अक्षरांशी आहे, अर्थाचा संबंध भावनांशी आहे. शब्दांचा संबंध अक्षर जुळून भाषा तयार होते, भावनेतनं विचारातनं ज्ञान आणि अनुभव तयार होतात. तर
हेच पुढे जाऊन असं म्हणूया की अर्थाचा संबंध मनाशी आहे, बुद्धीशी आहे. तर कसा? तर समर्थ भाषेचं तत्वज्ञान सांगताना म्हणतात की भाषेचा प्रमुख, त्यांनी आपण होमवर्क साठी 4 पॉइंटर्स बघितले होते, 5, की भाषेचा प्रमुख कार्य काय, आणि शब्द आणि अर्थ यांचा संबंध काय, आणि अर्थाचं स्वरूप काय, म्हणजे ते अर्थ त्याचा समजला म्हणजे काय झालं. म्हणजे जसं समजा अग्नी, अग्नीची उष्णता, मग ते स्वरूप समजलं म्हणजे कसं चटका बसला, म्हणजे त्याचा अनुभव पण आला, सगळं यथार्थाने अग्नीचं मला स्वरूप आहे, ते स्वरूप, अर्थ आणि स्वरूपाचा संबंध काय. आणि मग हेच जर अग्नी, आता कुठल्या तमिळ दुसऱ्या भाषांमध्ये अग्नीला वेगळं काहीतरी म्हणत असतील, पण चटका जो बसेल मला, त्याला भाषा असेल का? नाही. जो अनुभव येईल त्याला भाषेची मर्यादा असेल का? अग्नीमुळे कोणाला चटका बसला त्याला भाषेची मर्यादा नसेल. तर त्या अर्थाने मग हे जे ब्रह्मज्ञान आपण समजून घेणार आहोत, ते आणि ब्रह्म यांचा संबंध याच्या दृष्टीने, ते ज्याला आपण अनिर्वाच्य म्हणतो, ते भाषेत किती आणता येईल आणि कसं आणता येईल, असं आपलं होमवर्क होतं. बघा, एका साधकांनी एक सुंदर पाठवलंय, त्यांना काही कारणाने जमत नाही सांगायला, तर आपण बघू की शब्द आणि अर्थ हे भाषेच्या कम्युनिकेशन म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपल्याला आधी अर्थ समजला असावा. माणसाला किती खोल विचार आहेत बघा त्यांचे, आणि यथार्थ आहे की मानवाला आधी अर्थ समजला असावा आणि मग ते शब्द रूपाने, शब्द स्वरूपात उमटले असावे. जशी जाणीव समृद्ध होऊ लागली त्याप्रमाणे. म्हणजे बघा, संस्कृत व्याकरण जे तुमच्यापैकी अनेक जण शिकत आहेत मला माहित आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक आर्ष प्रयोग नावाचा एक असतं, की म्हणतात हे ऋषी मुनी जेव्हा ते ध्यानावस्थेत होते, ते संस्कृत भाषेमध्ये त्यांच्यात उच्चार आले, तर त्यांची ते एक व्याकरण वेगळं आहे. त्यांना आधी अर्थ समजला आणि मग तो त्यांनी शब्दात उमटवला. तर आणि जशी आपली जाणीव समृद्ध होऊ लागली तशी त्या त्या शब्दांना अनेक अर्थछटा प्राप्त झाल्या. बघा, या साधकांनी पुढे काय म्हटलं, की ह्या ज्या अर्थछटा प्राप्त झाल्या त्या आपल्या संदर्भानुसार त्याचा अर्थ थोडा थोडा बदलू लागला. आणि मग काय झालं पुढे, की परमार्थाच्या दृष्टीने आता शब्द व्यवहारात पण वापरला जातो आणि परमार्थात सुद्धा वापरला जातो. तर त्यांनी असं पुढे म्हटलंय की या व्यावहारिक शब्दामध्येच संतांना आपल्याला असं समजून सांगायचंय, ती आपल्या भाषेतच सांगायला पाहिजे, ते कुठली वेगळी भाषा आणणार. तर त्यांनी ही व्यवहारातली भाषा संतांनी वाङ्मयात आणली आणि त्या अर्थाने सद्गुरूकडून शब्द ऐकल्याशिवाय ज्ञान नाही. म्हणजे त्या आपण आपल्याला जी भाषा येते त्या शब्दातच संत सांगणार, पण त्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला ज्ञान होणार नाही. आणि त्यांनी जे शब्द आपण ऐकू की नाही त्यानुसार मी अभ्यास केला पाहिजे की नाही, आणि त्यांनी काय होईल, शास्त्र प्रसिद्धी होईल, गुरु प्रसिद्धी होईल, आणि हे दोन जुळून आल्याशिवाय अर्थ समजणार नाही. आणि मग त्यांनी कसं झालं, की हे जे त्यांनी 2 कोट उद्धृत केले आहेत, की सदा बोलण्यासारखे चालत आहे, किंवा आदेशात्मक जे आहेत, रघुनायका वीण बोलो नको हो, या मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, हे या काही मनातल्या श्लोकाच्या या उक्ती आहेत. त्यांनी काय होईल, अशा प्रकारे अभ्यास वाढत गेल्यावर गुरुंना जी प्रसिद्धी आली, त्यांनी जे ध्यानावस्थेत असताना जे हे श्लोक म्हटले, जे श्लोक त्यांच्या तोंडून आले, तीच प्रसिद्धी मला पण येईल आणि त्या दृष्टीनं शब्द आपल्या अंतरात मुरत जाईल. तर मी माझा आणखीन एक अर्थ त्याला एक केला, की शब्द अंतरात मुरत जाईल म्हणजे शब्दाचा अर्थ मुरत जाईल. त्या अर्थाने ते ज्ञान मला फक्त ते माहिती राहणार नाही, ते आता ज्ञान होईल आणि मग तसा अनुभव पण येईल मला. तर आणि ह्या अर्थाने मग आत्मानुभवाच्या आनंदात ह्या अर्थाने शब्द हे निशब्द होते. जसं आपण त्या व्हिडिओ मधल्या त्या समजा त्या कलाकाराला विचारलं, तर तू कसं इतकं सुंदर काढलंस, तू काय एक्झॅक्ट केलंस, म्हणतो ते मला माहित नाही, पण मी शब्दात नाही सांगू शकत, पण माझं चित्र उत्तम आलंय, खरं सुंदर जमलंय असं तो म्हणेल की. तसं या आत्मानुभवामध्ये आनंदात हे शब्द निशब्द होतील
मग समर्थांनी पुढे की उन्मनी शब्द कुंठीधर आहे. आणि समर्थांचं आराध्य दैवत राम होतं, त्याच्या कृपेनं त्यांना हे साधलं. म्हणून ते म्हणतात तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. किती सुंदर त्यांचं चिंतन आहे. आणि ही अवस्था आपल्याला येईल. किंबहुना समर्थ सांगतात मी देणार आहे ती अवस्था तुम्हाला. या अर्थाने ते सांगतात बघा की यांनी कसं म्हटलं, जे या साधकांनी चिंतनात जे म्हटलं तेच समर्थ सांगतायत की शब्द बोलून राहे, अर्थ शब्दापूर्वीच आहे. या कारणे न साहे उपमा तया अर्थासी. ते म्हणले मी जे धान्याचं उदाहरण दिलं ते तोटकं आहे, कारण मी शब्द बोलण्यापूर्वी त्याचा अर्थ मला आधीच ज्ञात होता की नाही, आणि मग मी शब्द बोललो. की म्हणाले भुस सांडून कण घ्यावा, तैसा वाच्यांश त्यजावा. म्हणजे कसं म्हणले, एक शब्दाचा अर्थ एक वाच्यांश असतो आणि एक शब्दांश असतो किंवा लक्षांश असतो. तर ते काय म्हणतात, बाहेरच्या टर्फलाला ते म्हणतात वाच्यांश, आणि त्याचा जो अर्थ आहे की नाही त्याला ते म्हणतात लक्षांश. म्हणजे ते काय इंडिकेट करायचंय, आणि त्याला ते शुद्ध अनुभव म्हणतात. की आपण त्याचे पूर्ण करू विचार की दृश्या वेगळे बोलिजे, त्यास वाच्यांश म्हणजे त्याचा अर्थ जो जाणीजे शुद्ध लक्षांश. आता समजा आपण झोपेची जरी कल्पना केली तरी आपल्याला मानवी भूमिकेवरती जे शब्दात सांगता येत नाही असं काय आहे, हा आपण विचार आधी पूर्वी केलेला आहे झोपेचा. मग आता सांगितलं झोप म्हणजे काय, शुद्ध त्यांनी किती जरी वर्णन केलं तरी झोपेचा यथार्थ अनुभव कधी येईल, मी स्वतः झोपी जाईन तेव्हाच येईल. आणि मग मी जर माझा यथार्थ अनुभव येत असताना मी एक समजून सांगू शकेल का, नाही. तर मी त्यातनं बाहेर आल्यावरच मला सांगता येईल की नाही. आणि एक नियम आहे की जो अनुभव करताय त्यालाच तो सांगू शकेल. समजा तुमच्यापैकी कोणी जर समजा काही अमुक एक सुंदर पदार्थ खाल्ला आणि मला विचारलं अरविंद तो कसा होता, म्हणेल मला माहिती नाही, मी नव्हता खाल्ला, मला नाही माहिती, मला नाही मिळाला, मला माहित नाही. पण जो अनुभव करता, जो जाणणार आहे तोच अनुभव त्याचा तोच फक्त बोलू शकतो. या अर्थाने समर्थ म्हणतात की त्याचा अर्थ जो जाणते शुद्ध लक्षांश. ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणावा पूर्व पक्ष, स्वानुभव तो अलक्ष लक्षीला न वचे. जो अनुभव आहे तो शब्दात सांगता येत नाही, तो लक्षीला न वचे म्हणजे काय. तर लक्षीला न वचे, आता हा जो अनुभव आहे तो म्हणतात सांगता येत नाही, तो ते म्हणतात पूर्व पक्ष आहे. म्हणजे कसं, आपलं ते या झोपेचं उदाहरण दिलं, गुळाचं उदाहरण दिलं, ते धान्याच्या टरफलांचं उदाहरण दिलं, पण आतनं जे अनुभवायचं आहे ना ते ह्याच्या पलीकडे आहे. तर ही तानसेनचीच गोष्ट आपण थोडी पुढे चालवू. ते तानसेन मग मोठे पुढे खूपच प्रसिद्ध पावतात, कलेमध्ये अत्यंत विद्वान होतात. मग ते अकबराच्या दरबारी येतात. तर अकबर त्यांना एक प्रश्न विचारतो की म्हणले तानसेन तू इतका श्रेष्ठ आहेस, तर तुझ्यापेक्षा चांगलं कोण गातं. तर ते म्हणले माझे गुरु आहेत हरिदास, ते गातात. ते म्हणले तू जर श्रेष्ठ आहेस तर तुझे गुरु कोण आहे. तर तो असं नाही सांगत बरं का, श्रेष्ठतर आहे, श्रेष्ठतम आहेत, श्रेष्ठ वरिष्ठ आहेत, असं नाही उत्तर देत तो. तानसेन काय उत्तर देतो, म्हणे मी श्रेष्ठ आहे तर माझे गुरु शुद्ध आहेत. शुद्ध शब्द वापरतो. मग तो अकबर म्हणतात की मला त्यांना बघायचंय. ते म्हणतात ते दरबारात येणार नाही. मग ती स्टोरी फास्ट फॉरवर्ड करतो. मग ते परत येतात, त्याला अकबराला कळतं की फारच त्यांचं गाणं अद्वितीय स्वर्गीय आहे. आणि तो आल्यावर ते विचारतात, मी लक्ष जे समर्थांनी लक्षांश म्हणले ते सांगता येत नाही, ते कसं. तर अकबर म्हणतो की ते श्रेष्ठ आहेत मला कळलं, पण ते मला तुझ्यातला आणि त्याच्यातला फरक मला सांगता येत नाही. गाण्यात जो काय फरक आहे
तर बिरबलाचं उदाहरण अकबराचं उदाहरण तानसेनांनी जे उत्तर दिलं ना, बघा कसा खरा साधक होते तानसेन. त्यांनी जे उत्तर दिलं ना ते म्हणले, तुम्हाला हा फरक जे तुम्ही गायनात बघताय ना, तो गायकीमध्ये त्याचं उत्तर नाहीच आहे. आता उदाहरणार्थ आपल्याला समजण्यासाठी समजा एखादं लहान मूल आहे, ते आईसाठी रडतंय आणि तुम्ही आणि मी त्याच्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला आणि आईनं फिरवला. मग आईनं फिरवल्यावर ते लहान मूल थांबेल की नाही? तुम्ही म्हणाल, अरे मी फिरवलं तर मूल नाही थांबलं रडायचं, आई नाही फिरवल्यावर काय वेगळं फिरवलं आईनं? तर आई म्हणेल ते तुम्हाला कळायचं नाही. त्याचं उत्तर फिजिकल अनालिसिस या क्रियेचं मी किती केलं ना तरी मिळणार नाही. हम्म ते ते स्वर्गीय मातृत्वाचं जे सुख आहे ते तसं वेगळं आहे. तर तो तानसेन त्यांना सांगतो ह्याचं उत्तर गायकीमध्ये नाहीच आहे म्हणून तुम्हाला ते लक्षात येत नाही. तुम्ही चुकीच्या जागी शोधतात त्याचं उत्तर. मग तो कुठे शोधतात? त्यांचं श्रेष्ठत्व कशात आहे? शुद्धत्व, श्रेष्ठत्व नाही, चुकला शब्द माझा. शुद्धत्व कशात आहे ते आपण तानसेनच्या तोंडनंच ऐकू. की हे जे रामदासांना जे सांगायचंय आपल्याला की लक्षीला न वचे, तोंडाने सांगता येत नाही, ते कसं ते आपण बघूया. एक बात मेरी समझ में नहीं आई मियां तानसेन, कि तुम श्रेष्ठ हो, तानसेन हो, फिर भी तुम स्वामी हरिदास नहीं हो। मैं उस फर्क को पकड़ नहीं पा रहा हूं। जहांपना उसका संबंध गायकी से नहीं, भावना की गहराइयों से है। और एक बड़ा फर्क है, मैं आपके लिए गाता हूं, पर गुरुदेव अपने आराध्य के लिए गाते हैं। वे प्रशंसा के लिए नहीं गाते। वे सुनने वालों की, भीड़ की, समाज की चिंता नहीं करते। वे सब कुछ राधा रानी और कृष्ण के लिए गाते हैं। उन्हें ना मूल्यांकन का भय है, ना अपयश का और ना ही असफलता का। वे भाव से निर्भय होकर गाते हैं। तुम्हें किसका भय है तानसेन? जो पाया है उसे खोने का, जहां हूं वहां से गिरने का। पर स्वामी हरिदास इन सभी वासनाओं से मुक्त हैं। वे हर कार्य ईश्वर का ही कार्य समझकर करते हैं। जहां पना मेरे गुरुदेव वो अवस्था पा चुके हैं जहां व्यक्ति और उसका कार्य एक हो जाते हैं। इसलिए मेरे गुरु मुझसे श्रेष्ठ हैं। रसिको, बघा की ते काय म्हणले की जिथे व्यक्ती आणि कार्य हे दोन्ही एक होतात, आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू या भगवंत आणि उपासक एक होईल, ते सांगता येईल का शब्दात? नाही सांगता येणार. म्हणून आता ह्याच्या पुढे समासामध्ये समर्थ सांगतायत की सध्या आपल्याला, आपण या जगात वावरत आहोत, या जगामध्ये सगळ्यात सूक्ष्म गोष्ट आपल्याला कुठली दिसते, कुठली अनुभवाला येते? आता एक जड वस्तू आहे, ही जड वस्तू आहे, ती दिसते, हाताला मी टच करू शकतो. पण जी वस्तू दिसते पण अत्यंत सूक्ष्म म्हणजे सर्वव्यापी आहे, अशी काय आहे? तर समर्थ सांगतात, आपल्याला वेळ नाही आज, पुढे जाऊ. ते म्हणतात आकाश ही अशी एक वस्तू आहे. आकाश, त्याचं आपण मगाशी उदाहरण घेतलं घटाचं, घटाकाश. तर आता घटामध्ये जे आकाश आहे, पोकळी म्हणू त्याला, ते आणि बाहेरचं आकाश यात काय फरक आहे? खरंच काही फरक नाही. पण त्या आकाशाचा व्यवहार होईल का? नाही होणार. व्यवहार होण्यासाठी घटाकाश पाहिजे, त्या घटात पोकळी पाहिजे. मग तुम्ही ज्या गृहिणी स्वयंपाक करत असेल ते म्हणतील नाही मला छोटं भांड पाहिजे, मोठं पाहिजे, जसं काही असेल तसं. तर व्यवहाराच्या दृष्टीनं आहे, पण वापरात काय येतं? पोकळीच वापरात येते की नाही? वापरात पोकळीच येते. मग आपल्याला मर्यादा कुठल्या आहेत? आपल्याला बुद्धीच्या मर्यादा आहेत. मी यशस्वी व्हावं, मला लोकांनी मान्यता द्यावी, मला लोकांनी चांगलं म्हणावं, या माझ्या मर्यादा आहेत त्या घटासारख्या. जसं तानसेनला सुरुवातीला होतो, रामतनू असताना तो म्हणला मी तुमच्यासारखं कधी गायला माझा यशस्वी होईन मी. त्याचं उत्तर त्यांनी काय दिलं? जेव्हा गायकी आणि गायक हे दोन्ही एक होतील, जेव्हा तुझा जो स्वभाव बनेल तेव्हा. आणि ह्याचं उदाहरण आपल्याला व्यावहारिक दृष्टीवर
आई काही प्रसिद्ध व्हावं म्हणून त्या बाळाचं संगोपन करते का? नाही. काही तिच्याकडे मोबदला पाहिजे असतो का? आता हे लॉंग टर्म मध्ये आई म्हणेल बर का मोठं झाल्यावर की मी याचं केलं, यांनी मला अमुक करावं तमुक करावं. हे जगात एक लिमिटेड सेन्सनी तर आपण हे जेव्हा जेव्हा करतो ना त्यावेळेस प्रेम येतं तेवढ्या त्याच्यावर हे समजण्यासाठी. तर हे आकाशाची उपमा समर्थांनी घेतली आहे की जे आपल्या विचारांच्या कक्षेमध्ये हे सगळ्यात सूक्ष्म आहे, सर्वव्यापी आहे. हा, तर त्या दृष्टीने समर्थ म्हणतात की जेथे गाळून सांडिले नभा, जो अनुभवाचा गाभा, म्हणजे बघा आपण कसं म्हणलं व्यवहार कशाने होतो, त्या पोकळीनच होतो. त्या अनुभवाचा गाभा काय आहे, तर ते तोही ऐसा तोही उभा कल्पित केला. तर ते सुद्धा पण जड आहे की नाही, हे आकाश कधी ना कधीतरी नष्ट होणार आहे. म्हणून म्हणले मिथ्या कल्पनेपासून झाला. हे सगळं बोलणं झालं की ते कल्पनेत त्याला खरेपण कैसे असेल त्याला. म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही. अनुभव आपण ज्या दृष्टीने अनुभव म्हणतो तो तसा नाही. कारण का अनुभव जेव्हा मी म्हणतो की नाही त्यावेळी दुजे वीण अनुभव हे बोलण्याची तो वाव. म्हणजे कसं आहे की अनुभव घेताना 3 गोष्टी जरूर आहे. अगदी आपण साधं उदाहरण घेऊ. मी आता समजा आपल्याला काय चहा आपल्याला आवडतो, तर मी पाहिजे आणि तो आम्ही म्हणू हा चहाचा अनुभव घे. आम्ही म्हणू पण चहा कुठे आहे? मग चहा समोर पाहिजे माझ्या आणि मग चहा प्यायची क्रिया घडली पाहिजे की नाही. मग समजा चहा माझ्या समोर नसेल तर मी चहाचं वर्णन करू शकतो. किंवा जर मला अनुभव नुसता चहाचा कप आहे पण मला तिथपर्यंत जाता येत नसेल तर मी तरी वर्णन करू शकतो चहाचं. पण समजा मीच नसेल तर मी या तिघांमध्ये मीच नसेल तर मी चहाचं वर्णन करू शकेन का? नाही. तसं त्यांनी हरिदासांचं कसं त्यांनी सांगितलं, जेव्हा कार्य आणि व्यक्ती एक होते, जेव्हा साधक आणि ईश्वर एक होतात, किंवा आपण त्या उदाहरणात बघितलं त्या पेंटरच्या, त्या सृष्टी सौंदर्य आणि तो पेंटर हा काही क्षणापुरता एक रूप झाला. या अर्थाने एकरूप झाल्यावर मग तिथे अनुभव करता वेगळा उरलाच नाही. की असं मग हे दुजे विण अनुभव हे जोपर्यंत दुसरा आहे तो आहे अनुभवाच्या कक्षेतील. हे म्हणून म्हणले की या कारणे नाही ठाव अनुभवाचे. कारण इथे दुजा म्हणजे जो अनुभव करणार आहे तोच गेला. म्हणून ही जी त्रिपुटी आपण म्हणलं की मी चहा आणि चहा प्यायची क्रिया हे 3 जे आहेत ना, मी उपभोग्य वस्तू आणि मी त्याचा उपभोग घेणं. तर म्हणजे अनुभव ह्या त्रिपुटीमध्ये येतो. आणि जे अद्वैत आहे, जे एकला एकच आहे, जे आपण सुरुवातीला का बघितलं 3 गोष्टी, मग 2 गोष्टी द्वैत, त्रैत, द्वैत आणि अद्वैत. ते म्हणले अद्वैती द्वैतची लाज आहे, द्वैत लाजतं तिथे. म्हणून या बोलणे साजे अनिर्वाच्य. म्हणून ते बोलणं बोलता येत नाही, कारण बोलणार कोण कोणाशी. तर त्याचं उदाहरण इतकं सुंदर दिलंय बघा की दिवस रजनीचे परिमित्य. की दिवस आणि रात्र समजून सांगायला त्याचं मूळ कारण काय आहे? दिवस आणि रात्राला मूळ कारण आदित्य सूर्य आहे. पण म्हणे तो आदित्य गेल्या उर्वरित त्यासी काय म्हणावे. पण समजा सूर्याचा सुद्धा नाश होणार आहे. त्या शास्त्रज्ञांनी गणित मांडलंय की हा तारा आहे तो कधी नष्ट होणार आहे. मग तो सूर्य जर गेला मग दिवस आणि रात्र काहीच राहणार नाही. तसं म्हणले पुढे की शब्द मौनाचा विचार भावया मूळ ओंकार. तो ओंकार गेल्या उच्चार कैसा करावा. आता जो ओंकार जो आहे ना ते आता बघा जे शास्त्र जे उच्चार करायचं पण एक शास्त्र आहे. तर त्याच्यामध्ये आपलं जे बोलायचे जे शब्द आहेत ना आपले ते काही स्वर आपले कंठातून येतात, काही ताळूत नाही येतात, काही मूर्धन्यात नाही येतात, काही दातात नाही तर ल शब्द दात आणि जीभ यांचा स्पर्श झाल्याशिवाय होत नाही. किंवा म हे ओष्ठ्य म्हणतात की ओठाने. तो ओम आहे ना, ओम त्यांनी रामदास स्वामींनी जो ओम शब्द वापरला ना त्याच्यामध्ये हे सगळे
हे सगळे जे उच्चारण स्थान आहेत ना, ती सगळी त्या ओम मध्ये अंतर्भूत इन्क्लूड आहेत बघा. म्हणजे ही 5 स्थानं काढली म्हणजे ओम गेला म्हणजे काय, की ह्या 5 जागा सोडून तुम्ही उच्चार करून दाखवा. शक्य नाही उच्चार. कसा करणं शक्य आहे? या अर्थाने ते म्हणले अनुभव आणि अनुभविता हे सगळं मायाच आहे. ओंकार गेल्या उच्चारचा शक्य नाही. तसा अनुभव करताच गेला की मग काहीच राहणार नाही. ते मायेकरिता मुळीच नसता ते असं काय म्हणावे. अवघा असं आहे, माया समजून सांगण्यासाठी संत 2 पद्धती वापरतात. एक म्हणजे माया आहे असं म्हणून तिचा निराश करतात, किंवा माया ही तर्काने सिद्ध करते की माया मुळी नाहीच आहे. तर तुमचं तर ही जी दुसरी पद्धत आहे ती उच्च कोटीच्या साधकांसाठी आहे आणि समर्थांनी ही दुसरी पद्धत या समासात वापरली. ते म्हणतात वस्तू एकच आहे, एकच आपण, ऐशी असती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक बोलो येता सुखी. तो होणार नाही. आणि म्हणून असे बरेच ते दृष्टांत देतात. मग ते शिष्य म्हणतो, म्हणले ओ हे कठीण होत चाललो हो. म्हणले तव शिष्य विनविले जी हे आता निरोपिले. हे आता हे तुम्ही सांगितलं ना, तरी पाहिजे बोलिले मागुते स्वामी. ते आता जे तुम्ही सांगितलं ना, ते मला तुम्ही पुन्हा सांगा. मला समजलं नाही. तर याच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत ना, ते रामदास स्वामी हाच विषय दुसऱ्या तऱ्हेने समजून सांगणार आहेत. फार एक सुंदर दृष्टांत घेऊन समजून सांगणार आहेत. पण बघा, जणू काही आपल्या मनामध्ये जे चाललं असेल ना, की बाबा काय अरविंदनी काय सुरू केलं आज, किती कठीण कठीण. तर तो शिष्य पण तेच म्हणला हे तुम्ही जे काय सांगितलं ते मला तुम्ही पुन्हा सांगा. तर रामदास स्वामी हे आतापर्यंत झालेल्या 40 ओव्यांमधलं जे आहे ना, ते त्यांनी कसं प्रांजळपणे सांगितलं ते तुम्ही मला पुन्हा सांगा. तर ते रामदास स्वामी या नंतरच्या ओव्यांमध्ये तर आपल्याला पुन्हा वेगळ्या अर्थाने सांगणार आहेत. तर आजची आपली तर वेळ संपली. तर आपण पुढच्या सोमवारी ते पाहू. तर मी प्रार्थना म्हणतो आणि मग जे काय नंतर इतर 2 प्रश्न आहेत ते पाहू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. तुमच्या सगळ्यांचे मी पुन्हा पुन्हा धन्यवाद मानतो. हा विषय समजून सांगायची माझी लायकी नाही, पण मला जेवढं कळलं तेवढं मी तुम्हाला सांगतो.